students, welcome to the today's lecture. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फंक्शन्स इन पायथॉन. सो फंक्शन म्हणजे काय याबद्दल आपण या आधीही बोललेलो आहे. ठीक आहे, फंक्शन आणि मेथड या दोघांमधला फरक काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत की पायथॉन मध्ये फंक्शन एक्झॅक्टली कशासाठी असतात आणि आपण जेव्हा पायथॉन मध्ये एखादं फंक्शन क्रिएट करतो तर ते क्रिएट कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली फंक्शन म्हणजे काय त्याची डेफिनेशन जर मला लिहायची असेल किंवा कोणाला सांगायची असेल तर काय लिहिणार, कसं सांगणार, तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. डेफिनेशन आहे फंक्शनची की इट इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स दॅट आर इंटेंडेड टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ठीक आहे, म्हणजे कोड आहे. इट्स लाईक अ कोड. कोड मध्ये काय लिहितो आपण, नंबर ऑफ लाईन्स लिहितो, लाईन्स ऑफ कोड असतो आणि ते प्रत्येक लाईनला आपण काय म्हणतो, एक स्टेटमेंट. आणि जर 4 लाईन्स असेल तर ग्रुप ऑफ स्टेटमेंट झालं, राईट. सो इट्स नथिंग बट अ कोड. फंक्शन इज नथिंग बट अ कोड ऑफ फ्यू लाईन्स विच इज अ ग्रुप ऑफ लाईन्स. ठीक आहे, ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स, राईट. सो फंक्शन इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट. कशासाठी असणार आहे ते स्टेटमेंट आपण लिहिणार आहे, कशासाठी लिहिणार आहे, ऑफकोर्स काहीतरी काम करायचं आहे, काहीतरी टास्क कंप्लीट करायची आहे, राईट. काहीतरी आउटपुट एक्सपेक्टेड आहे. ते आउटपुट आणण्यासाठी आपण काय लिहिलंय, कोड लिहिलेला आहे. आउटपुट एकच आहे, राईट. आउटपुट एक्सपेक्टेड एकच आहे आणि ते आउटपुट मिळण्यासाठी आपण जे काही प्रोग्रामिंग लिहिणार, प्रोग्रामचे कोड लिहिणार, प्रोग्रामचे स्टेटमेंट्स लिहिणार, त्या ग्रुप ऑफ स्टेटमेंट्सला आपण म्हणणार फंक्शन, राईट. So function is nothing but a group of statements which are written to perform a specific task. Simple आहे. So Python मध्ये काही built in functions आहेत जे आपण ऑलरेडी वापरलेले सुद्धा आहेत, राईट. फॉर एक्झाम्पल built in function बद्दल जर बोलायचं झालं तर प्रिंट हे एक फंक्शन आहे. पायथॉन मध्ये प्रिंट हे एक फंक्शन आहे. सो दिस इज अ फंक्शन. सो फंक्शनचा टास्क काय आहे, याचं काम काय आहे, याला जे काय आपण आर्ग्युमेंट पास करणार, पॅरेंथेसिस मध्ये जे काय आर्ग्युमेंट पास करणार, ती आर्ग्युमेंट जे काय लिहिलेलं आहे त्या पॅरेंथेसिस मध्ये ते तो डिस्प्ले करणार. दॅट इज व्हॉट दी टास्क दिस प्रिंट फंक्शन हॅज टू परफॉर्म. या प्रिंट फंक्शनला काय टास्क परफॉर्म करायची आहे किंवा काय करणार आहे तो, या पॅरेंथेसिस मध्ये जे काय आपण लिहिणार ज्याला आपण आर्ग्युमेंट म्हणतो. सो प्रिंट पॅरेंथेसिस मध्ये मी लिहिलं हॅलो. सो ह्याचं आउटपुट काय आहे, ह्याचं आउटपुट असणार आहे की हॅलो जे काय आपण लिहिलेलं आहे ते डिस्प्ले होणार. दॅट इज व्हॉट द फंक्शन, राईट. फंक्शनचं काम तेच आहे की एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करणं. सो प्रिंट फंक्शनचं काम काय, डिस्प्ले करणं. काय डिस्प्ले करणं, व्हॉट एव्हर यू प्रोव्हाइड विदिन द पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस मध्ये तुम्ही जे काय प्रोव्हाइड करणार ते डिस्प्ले करणं, हे काम आहे फंक्शनचं, प्रिंट फंक्शनचं मोर स्पेसिफिकली. दुसरं एक फंक्शन आहे लेन फंक्शन, LEN. याचं काम काय की नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, एखाद्या पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत हे चेक करणं. तर माझ्याकडे एक सिक्वेन्स आहे, राईट, जो आपण स्टोअर केलाय येस या व्हेरिएबल मध्ये आणि सिक्वेन्स आहे हॅलो. सो इट्स अ सिक्वेन्स. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स डेटा टाइप आणि हा आहे सिक्वेन्स कॅरेक्टर्सचा, H नंतर ELLO. सो इट्स अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. सो मी जर लेन मध्ये जर आर्ग्युमेंट पास केली S, तर S मध्ये काय स्टोअर आहे हॅलो. मग लेन फंक्शन काय करणार की याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहे काउंट करणार. सो हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर, 1 2 3 4 5. सो याचं आउटपुट काय असणार आहे, आउटपुट विल बी 5. याच फंक्शनला जर तुम्ही लिस्ट प्रोव्हाइड केली, समजा LST नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण एक लिस्ट स्टोअर केली आणि मला चेक करायचं आहे की ह्या लिस्ट मध्ये किती एलिमेंट आहे. सो व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस लिस्ट. सो अगेन यू कॅन यूज द सेम फंक्शन, राईट. लेन इथे फक्त पॅरेंथेसिस मध्ये तुम्ही LST हा व्हेरिएबल द्या, लिस्ट द्या. इट विल गिव्ह यू द लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लिस्ट. सो याचं आउटपुट काय असणार आहे 3. तसंच मॅक्स नावाचं फंक्शन आहे. जर पॉवर काढायची आहे तर पॉवर नावाचं फंक्शन आहे. सो लॉट ऑफ इनबिल्ट फंक्शन्स आर देअर. खूप फंक्शन्स आहेत, इनबिल्ट फंक्शन्स आहेत
ज्याचा उपयोग आपण करू शकतो एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळालं असेल की फंक्शन हे बेसिकली काय आहे आणि ते लिहिता कसं. तर फंक्शन जेव्हा आपण कॉल करतो, आपण जेव्हा फंक्शनला काही काम करायचं असेल, फंक्शन कडून काही काम करून घ्यायचं असेल, तर ऑफकोर्स तो फंक्शनचं नाव माहिती पाहिजे. जर एखादी टेक्स्ट प्रिंट करायची आहे, तर आपल्याला प्रिंट हे नाव माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काय आर्ग्युमेंट द्यायची आहे, काय पास करायचं ते माहिती पाहिजे. राइट? जसं मला लेंथ फाइंड आउट करायची आहे, एखाद्या लिस्टची लेंथ फाइंड आउट करायची, मग कोणतं फंक्शन यूज करायला हवं? len नावाचं फंक्शन यूज करायला हवं. त्याच्या पॅरेंथेसिसमध्ये काय द्यायला हवं? तर लिस्ट द्यायला हवी किंवा एखादी स्ट्रिंग द्यायला हवी, ज्याची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि त्याचं काम काय आहे, की त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची लेंथ किती आहे कॅल्क्युलेट करून आउटपुट देणं. राइट? जो फंक्शन म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स which is used to perform a specific task. ठीक आहे. सो त्याची टास्क वेगळी आहे. प्रिंट फंक्शनची टास्क वेगळी आहे, लेंथ फंक्शनची टास्क वेगळी आहे, मॅक्स फंक्शनची टास्क वेगळी आहे. राइट? नाउ आता जेव्हा हे लेन फंक्शन क्रिएट केलं गेलेलं आहे, इनबिल्ट आहे, पण लेन फंक्शन जेव्हा क्रिएट केलं गेलं आहे, तर बिहाइंड द सीन काय होतंय? जेव्हा हे लेन फंक्शन आपण इथे कॉल करतो, लिहितो, राइट? आणि त्याच्यामध्ये एखादा आर्ग्युमेंट पास करतो, तर तो जेव्हा आउटपुट देतो, तर ऑफकोर्स बिहाइंड द सीन काहीतरी होत असेल ना? तर काय होतंय, तर हे फंक्शन बनवताना आपण काही स्टेटमेंट्स लिहिलेले आहेत. ते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतात. हे आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. आता इन शॉर्ट सांगतोय मी. जेव्हा आपल्याला फंक्शन क्रिएट करायचं आहे, तर ते आपण स्वतः सुद्धा करू शकतो. ज्याला आपण म्हणतो युजर डिफाईन फंक्शन. राइट? पुढचा जो आपला टॉपिक आहे डिस्कशनचा तो तोच आहे. युजर डिफाईन फंक्शन्स तुम्ही बघू शकता. आधीचं आपण जे डिस्कस केलं ते म्हणजे फंक्शन म्हणजे काय आणि पायथॉन मध्ये इनबिल्ट फंक्शन असतात, तर कोणते कोणते फंक्शन्स असतात हे सगळे आपण फंक्शन डिस्कस नाही केले, पण एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला 2-3 फंक्शन सांगितलेत आणि त्याचं इंटेंडेड आउटपुट काय आहे. राइट? ते पण आपण बघितलं. आता मला जर युजर म्हणजे मला स्वतःला जर एखादं फंक्शन बनवायचं आहे, तर ते कसं बनवणार? ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी गरज काय? मला एखादं फंक्शन स्वतःला बनवायची गरज काय आहे? ते आधी समजलं पाहिजे. सो डिअर स्टुडंट्स, फंक्शन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. राइट? फंक्शन हे डिफाईन करता येणं, ते लिहिणं, राइट? त्याला व्यवस्थित मेंटेन करणं, त्याच्यामध्ये जर काही एरर आला असेल तर तो डिबग करणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे आपण आज बघणार आहोत. तर मुळात फंक्शन लिहिण्याची गरज काय आहे? एखाद्या प्रोग्रामरला त्याच्या कोडमध्ये, प्रोग्रामिंगच्या कोडमध्ये फंक्शन लिहिण्याची काय गरज आहे? हे आज आपण डिस्कस करूया. ठीक आहे. इथे बघा, समजा मला एक प्रोग्राम लिहायचा आहे. राइट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट टोटल बिल अमाउंट बेस्ड ऑन द प्राइस अँड द क्वांटिटी. ठीक आहे. सो माझ्याकडे काय आहे, एखादा आयटम आहे जो कस्टमरने परचेस केला. राइट? त्याची प्राइस मला माहिती आहे. राइट? आणि किती क्वांटिटी त्याने बाय केल्या हे मला माहिती आहे. तर मला त्याचं टोटल बिल किती झालं हे बघायचं आहे. राइट? सो हे बघण्यासाठी, हे प्रिंट करण्यासाठी मला एक प्रोग्राम लिहायचा आहे. सो प्रोग्राम मध्ये कसं लिहिणार मग आपण? सगळ्यात पहिले आपण एक व्हेरिएबल क्रिएट करणार, प्राइस नावाचा. प्राइस नाही, प्राइस. प्राइस नावाचा व्हेरिएबल आपण क्रिएट करणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या कस्टमरने जो आयटम परचेस केला आहे, त्या आयटमची प्राइस किती ती लिहिणार. मग मी म्हटलं की त्या आयटमची प्राइस आहे ₹100. ठीक आहे. किती क्वांटिटी त्याने बाय केल्या, तर मी इथे QTY नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केला आणि लेट से मी म्हटलं की त्याने 10 क्वांटिटीज बाय केल्या. ठीक आहे. मग मला काय करायचंय, आय हॅव टू कॅल्क्युलेट टोटल बिल अमाऊंट. टोटल बिल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. मग मी इथे लिहिणार टोटल बिल. मग टोटल बिल कसं कॅल्क्युलेट करणार? तर प्राइस मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी. सो प्राइस आणि क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन जे होणार, दॅट विल बी नथिंग बट द टोटल बिल. ते कस्टमरला पे करावं लागणार. मग टोटल बिल म्हटल्यानंतर मी इथे प्रिंट करणार टोटल बिल
of f string लिहूया, right? Let's write f string. F string, f total bill is किती आहे? टोटल बिल व्हेरिएबलचं नाव, राईट? कर्ली ब्रेसेस मध्ये व्हेरिएबलचं नाव. टोटल बिल ह्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इथे येणार आहे. टोटल अंडरस्कोर बिल कर्ली ब्रेसेस क्लोज्ड, राईट? इज टोटल बिल इज this rupees, डबल इन्व्हर्टेड कॉमा पॅरेंथेसिस क्लोज. ठीक आहे. सो येस, सो याचं आउटपुट काय असणार आहे? व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस? इथे येणार टोटल बिल इज किती आहे? 1000 रुपीज. 1000 रुपीज. दिस इज अन आउटपुट. सो दिस इज अ कोड, राईट? सो आपल्याला जे सांगितलं होतं, राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट टोटल बिल अमाऊंट बेस्ड ऑन द प्राइस अँड क्वांटिटी, आपण लिहिलं. आता एक नवीन कस्टमर आला, राईट? त्याने वेगळाच प्रोडक्ट परचेस केला, त्याची प्राइस पण वेगळी होती. मग तुम्ही काय करणार? व्हॉट यू आर गोइंग टू डू? यू आर अगेन गोइंग टू राईट द सेपरेट कोड फॉर दॅट. त्यासाठी परत तुम्ही काय करणार? सेपरेट कोड लिहिणार सेकंड कस्टमर साठी, राईट? दिस इज फॉर द फर्स्ट कस्टमर. इफ यू वॉन्ट टू राईट इट फॉर द सेकंड कस्टमर, जर तुम्हाला सेकंड कस्टमर साठी लिहायचं आहे तर परत तुम्ही काय करणार? हा पुन्हा कोड लिहिणार, राईट? सो असे जर 500 कस्टमर असतील, इफ यू आर हॅव्हिंग 500 ऑफ कस्टमर्स, मग ह्या ज्या 4 लाईन्स आहे हे तुम्हाला 500 वेळा लिहायला लागणार, राईट? सो इथे एक टास्क आहे की बिल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आणि ती बिल अमाऊंट प्रिंट करायची, ही टास्क आहे. आणि ही टास्क आपल्याला पुन्हा पुन्हा प्रत्येक कस्टमर साठी रन करायची आहे. तर ह्या केसमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक कस्टमर साठी हे 4 लाईन्स ऑफ कोड मी 500 वेळा लिहिणं इज नॉट सो प्रॅक्टिकल, राईट? राईट? टाइम इफिशियंट पण नाहीये. तर मग हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो? तो फंक्शन लिहितो. सो फंक्शन लिहिण्याचं सगळ्यात मेन कारण हेच आहे की एखादा पर्टिक्युलर कोड जो मला रिपीटेडली यूज करायचा आहे, तर तो कोड मी तितक्या वेळेस लिहिण्याऐवजी त्या कोडला मी एखाद्या फंक्शन मध्ये जर बसवलं आणि ते फंक्शन मी प्रत्येक वेळेस जर कॉल केला, तर फंक्शन कॉल करणं म्हणजे काय हे आपण पुढे बघणारच आहोत. सांगायचा उद्देश असा की एक कोड जो मला 500 वेळा रिपीट करायचा आहे, तो 500 वेळा लिहिण्यापेक्षा मी काय करणार आहे? त्या कोडला एखाद्या फंक्शन मध्ये मी बसवणार, त्या कोडचं एक फंक्शन बनवणार आणि त्या फंक्शनला मी कॉल करणार, जेणेकरून रिडंडन्सी वाढणार. माझा कोड हा लांब लचक नाही होणार. कोड कसा राहील? कन्साइज राहील, शॉर्ट राहील. ते कसं होणार आहे ते आपण बघूया. दॅट वी विल सी. त्याआधी अजून एक बघा, राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट टोटल बिल अमाऊंट बेस्ड ऑन द प्राइस अँड क्वांटिटी. परत ती स्लाइड आली का? 1 सेकंड, रिपीटेशन इन द स्लाइड आहे का चेक करू द्या मला. Write a program to calculate total bill amount based on price and quantity. Okay, write a program to calculate total bill amount based on price and quantity. Same slide hai. This is a different slide. See here. आता इथे काय करायचं? Write a function to calculate total bill amount based on customer ID, price and quantity. ठीक आहे. आता इथे एक व्हेरिएबल ऍड झालेला आहे, कस्टमर आयडी. ठीक आहे. कस्टमर आयडी इथे ऍड झालाय. समजा इथे जर मी त्या व्हेरिएबल ऍड केलं, टोटल बिल बेस्ड ऑन कस्टमर आयडी कॉमा प्राइस अँड क्वांटिटी. मला एक प्रोग्राम लिहायचा आहे. सेम प्रोग्राम, मागचा जो प्रोग्राम होता तोच आहे, म्हणजे टास्क सेम परफॉर्म करायचं आहे आपल्याला. इथे बघा तुम्ही, इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं, टोटल बिल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची बेस्ड ऑन 2 पॅरामीटर आहे, प्राइस आणि क्वांटिटी. पण इथे आपण काय करतोय? कस्टमर आयडी इन्क्लूड करतोय. माझा कस्टमर आयडी म्हणजे एखादा कस्टमर आला,
राईट. आजचा दिवस पहिला कस्टमर आला त्याला आपण आयडी दिला 1, राईट. नेक्स्ट कस्टमर आलं त्याला आयडी दिला 2, कस्टमर आयडी. ठीक आहे. जसे जसे कस्टमर येत गेले तसं तसं आपण त्यांना नंबरिंग करत गेलो. ठीक आहे. सो इथे अजून एक व्हेरिएबल ऍड झालाय कस्टमर आयडी नावाचा. ठीक आहे. तर मला इथे काय करावं लागेल, जर मी 500 कस्टमर साठीचा कोड लिहिलेला असेल, 500 कस्टमर साठीचा कोड लिहिलेला असेल, त्या 500 कस्टमर साठी प्रत्येक कोड मध्ये मला इथे कस्टमर आयडी एक्सप्लिसिटली टाकावं लागेल. कस्टमर आयडी इज इक्वल टू 1 पहिल्या कस्टमर साठी. दुसऱ्या कस्टमर साठी सेम कोड मी लिहिणार, पण त्याच्यात कस्टमर आयडीची व्हॅल्यू किती असणार 2. मे बी प्राइसची व्हॅल्यू वेगळी असणार, कारण सेकंड कस्टमरचा प्रोडक्ट वेगळा असणार, त्याची प्राइस वेगळी असणार, नंबर ऑफ क्वांटिटी किती परचेस केली ते वेगळं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे झालं काय, जर तुम्ही कन्व्हेन्शनल पद्धतीने हा कोड जर 500 वेळा लिहिला 500 कस्टमर साठी, आणि उद्या तुम्हाला मॉडिफाय करायची झाली, म्हणजे कोड मॉडिफाय करायची वेळ आली, जसं आधी तर फक्त 2च व्हेरिएबल होत आहे, प्राइस आणि क्वांटिटी. त्याच्यानुसार मी 500 वेळा तो सेम कोड लिहिला होता. पण आता माझ्या मॅनेजरने सांगितले की नाही नाही, आता त्या कस्टमरचा आयडी पण त्याच्यात यायला हवा. तर मग मी काय करणार, परत ते 500 वेळा जो सेम कोड लिहिलेला आहे तिथे 500 वेळा जाऊन मी कस्टमर आयडी हा व्हेरिएबल लिहून त्या व्हेरिएबल एक नवीन व्हॅल्यू असाइन करणार 500 टाइम्स. सो एक्झिस्टिंग कोड जर तुम्हाला मॉडिफाय करायचा आहे, जो तुम्ही 500 वेळा लिहिलाय, तर 500 वेळा तुम्हाला ते मॉडिफिकेशन करायचे आहे. यू हॅव टू डू इट 500 टाइम्स, राईट. सो इथे जो कोडचा मेंटेनन्स आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. एखादा कोड आहे त्याला तुम्हाला मेंटेन करायचा आहे, मॉडिफाय करायचं आहे, आणि असा कोड जो तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये बऱ्याच वेळा यूज केलेला आहे, सेम लाईन ऑफ कोड, राईट. तर तुम्हाला त्या 500 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते मॉडिफिकेशन करावे लागतील. येस ऑर नो? आय होप तुम्हाला समजतंय काय डिस्कशन चालू आहे ते. ठीक आहे. तर हे जर अवॉइड करायचं असेल तर आपण काय करणार, आपण एक फंक्शन लिहिणार, राईट. वी आर गोइंग टू राईट अ फंक्शन. आता आपलं टास्क प्रोग्राम लिहिणं नाहीये, आपलं टास्क आहे राईट अ फंक्शन टू कॅल्क्युलेट टोटल बिल अमाऊंट बेस्ड ऑन कस्टमर आयडी, प्राइस अँड क्वांटिटी. मग कसं करणार, मागे जो आपण कोड लिहिलाय तोच कोड इथे लिहिणार. फरक फक्त एवढाच आहे की इथे आपण फंक्शन डिफाईन करून तो कोड लिहिणार. जसं प्रिंट फंक्शन आहे, तर प्रिंट फंक्शनची डेफिनेशन काय आहे, PRINT. प्रिंट डेफिनेशन म्हणजे त्या फंक्शनचं नाव. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. मला बिल जनरेट करायचं आहे, तर त्याला सुटेबल असं काहीतरी नाव देऊया फंक्शनला. तर फंक्शन लिहिण्याचा सिंटॅक्स काय आहे दॅट वी आर गोइंग टू सी फर्स्ट. कोणतेही फंक्शन जर लिहायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक कीवर्ड यूज करायचा आहे, DEF नावाचा, दॅट इज डेफ. हा कीवर्ड जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा पायथॉनला समजणार की नाव युजर इज गोइंग टू डिफाईन अ फंक्शन. युजर काय करतोय की एक युजर डिफाईन फंक्शन डिफाईन करतोय, एक फंक्शन डिफाईन करतोय. DEF हा कीवर्ड लिहिल्या. याच्यानंतर तुम्ही लिहिता त्या फंक्शनचं नाव. मग इथे मी फंक्शनचं नाव लिहितोय बिल अंडरस्कोर जनरेटर. फंक्शनचं नाव लिहिल्यानंतर आपण काय करतो, ओपन अँड क्लोज पॅरेंथेसिस देतो, राईट. मॅन्डेटरी आहे, राईट. ओपन अँड क्लोज पॅरेंथेसिस देणं मॅन्डेटरी आहे. ह्याच्यामध्ये काही आर्ग्युमेंट आपल्याला लिहायला लागतात. जर आपल्याला व्हेरिएबल्सवर काम करायचं असेल तर आपल्याला इथे व्हेरिएबल्सचे नावं लिहायला लागतात, डिक्लेअर करावे लागतात. जर तुमच्या फंक्शनचं काम हे कोणत्या व्हेरिएबलवर काम करणं नसून फक्त काहीतरी डिस्प्ले करणं असेल तर मग त्या केसमध्ये पॅरेंथेसिस मध्ये काही नाही दिलं तरी चालतं. फॉर एक्झाम्पल, इन्स्टेड ऑफ अ बिल जनरेटर जर मी एक फंक्शन लिहिलंय डेफ ग्रीट नावाचं फंक्शन लिहिलंय, ठीक आहे. आणि ओपन पॅरेंथेसिस क्लोज पॅरेंथेसिस. आता ह्या पॅरेंथेसिस मध्ये मी काहीच देत नाहीये. सो पहिले आपण हेच बघूया, पॅरेंथेसिस मध्ये काहीच नाहीये. मग मी काय केलं, कोलन दिलं, राईट. सो दिस इज अ सिंटॅक्स, डेफ स्पेस
त्या फंक्शनचं नाव, ओपन पॅरेंथेसिस क्लोज पॅरेंथेसिस अँड देन कोलन. कोलन लिहिल्यानंतर इथे येणार आहे तुमचा ब्लॉक ऑफ कोड, राईट. आता इथे इंडेंटेशन असणार आहे आणि इंडेंटेशन दिल्यानंतर तुम्हाला जे काही एक्झिक्यूट करायचं आहे हे फंक्शन कॉल केल्यानंतर जे काय एक्झिक्यूट करायचंय ते तुम्ही याच्या खाली लिहितात, कोलन नंतर इंडेंटेशन देऊन. आणि इथे मी लिहिणार आहे प्रिंट हॅलो एव्हरीवन. ठीक आहे, हॅलो एव्हरीवन. म्हणजे ग्रीट ह्या फंक्शनचं काम काय, जेव्हा जेव्हा या फंक्शनला मी कॉल करेल, मला जेव्हा जेव्हा या फंक्शनची गरज लागेल तेव्हा मी याला कॉल करेल, आणि जेव्हा जेव्हा मी या फंक्शनला कॉल करेल तेव्हा तेव्हा तो मला काय देणार आहे आउटपुट मध्ये, हे प्रिंट करून देणार आहे, हॅलो एव्हरीवन. मग आता फंक्शनला कॉल जेव्हा करणार तेव्हा काय करावं लागतं, सिंपल आहे. जेव्हा मला ग्रीट हे फंक्शन वापरायचं आहे तेव्हा आपल्याला काय करायचंय, ग्रीट हे फंक्शनचं नाव लिहायचंय, ओपन पॅरेंथेसिस क्लोज पॅरेंथेसिस अँड एंटर, दॅट्स इट. एंटर केल्यानंतर याचं आउटपुट जे असणार आहे दॅट आउटपुट विल बी दिस, हॅलो एव्हरीवन. दिस विल बी द आउटपुट. सो ग्रीट हे मी 10 वेळा लिहिलं, ग्रीट परत ग्रीट परत ग्रीट परत ग्रीट, असं हॅलो एव्हरीवन 10 वेळा प्रिंट होऊन येणार आहे, राईट. पॅरेंथेसिस मध्ये आपण काहीच दिलेलं नाही. पण समजा मला एकदम स्पेसिफिक लिहायचं आहे, एक पर्सन आहे, त्या पर्सनचं काहीतरी नाव आहे, लेट्स से त्या पर्सनचं नाव आहे राहुल, राईट. सो राहुल हे नाव मला माहिती आहे, तर मी जेव्हा ग्रीट करणार तेव्हा हॅलो एव्हरीवन म्हणण्याऐवजी मला काय म्हणायचं, हॅलो राहुल, राईट. समजा तिथे दिनेश आला, हॅलो दिनेश, राईट. प्रिया आली, हॅलो प्रिया, राईट. सो वेगवेगळं ग्रीटिंग करायची आहे, ग्रीट करायचंय, पण प्रत्येकाला त्याचं नाव घेऊन ग्रीट करायचंय, राईट. सो मला त्याचं नाव माहिती आहे, राईट. आय नो इट्स हिज और हर नेम, मला त्याचं नाव माहिती आहे. तर हे फंक्शन थोडं मॉडिफाय करावं लागणार. कसं होणार बघा, डेफ ग्रीट. आता इथे नाव ही एक व्हॅल्यू झाली, राईट. ती व्हॅल्यू, ते नाव तुम्हाला स्टोअर करावं लागणार, आणि ते जेव्हा तुम्ही स्टोअर करणार ते स्टोअर करणार तुम्ही एका व्हेरिएबल मध्ये. सो मी इथे काय करतोय, ग्रीट मध्ये नेम नावाचं एक व्हेरिएबल पास करतोय. ग्रीट ह्या फंक्शनला नेम ह्या व्हेरिएबल मध्ये एक व्हॅल्यू लागणार आहे, ठीक आहे. तर एक व्हेरिएबल आपण डिफाईन केला, इथे तुम्ही काही नाव देऊ शकता, राईट. वी रिअली डोंट केअर की इथे आपण काय नाव देतोय, पण प्रोग्राम समजण्यासाठी आपण रिलेव्हंट नाव देतो, ठीक आहे. तर आपल्याला इथे त्या पर्टिक्युलर बॉय किंवा गर्लचं नाव इनपुट म्हणून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा ग्रीट करणार ते नाव सुद्धा येणार आहे त्या ग्रीटिंगच्या मेसेजमध्ये, राईट. सो डेफ ग्रीट मध्ये मग हे काय व्हेरिएबल, दिस इज व्हॉट, दिस इज अ व्हेरिएबल, दिस इज अ व्हेरिएबल. या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करणारे व्हॅल्यू, ठीक आहे. कोणती व्हॅल्यू ते आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर या फंक्शनचं काम काय, प्रिंट करणं. प्रिंट काय प्रिंट करणं, एफ स्ट्रिंग मध्ये हॅलो स्पेस नेम. आता नेम मध्ये जे व्हॅल्यू स्टोअर होणार ते इथे येणार. म्हणजे नेम मध्ये समजा राहुल असेल तर हॅलो राहुल, प्रिया असेल तर हॅलो प्रिया, दिनेश असेल तर हॅलो दिनेश, राईट. असं होणार. मग आता बघा, मला राहुलला ग्रीट करायचं, कोणाला ग्रीट करायचं, राहुलला. मग मला राहुलला मेसेज द्यायचा आहे हॅलो राहुल, तर ग्रीट फंक्शन मला काय करावं लागेल, कॉल करावं लागेल. मग फंक्शन कॉलिंग म्हणजेच काय स्टुडंट्स, आपण त्या फंक्शनचं नाव लिहितो फक्त, आणि त्याला जर काही आर्ग्युमेंट लागत असेल तर ते आर्ग्युमेंट पास करतो. समजा तुम्ही इथे आर्ग्युमेंट पास केली नाही, राईट, तर तो एरर देणार, राईट. इट विल गिव्ह यू एन एरर. ग्रीट काय देणार, नेम ह्या व्हेरिएबल मध्ये एक व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे, तर आपण इथे काय केलं, राहुल लिहिलं समजा. आता ज्या वेळेस मी इथे राहुल लिहिलं तर होणार काय,
पायथॉन काय करणार, ज्यावेळेस मी ग्रीट लिहितोय तर पायथॉन त्या डेफिनेशन कडे जम्प करणार. इट विल जम्प टू द डेफिनेशन. या डेफिनेशन जिथे डिफाईन केलंय फंक्शन त्या फंक्शन मध्ये जाणार, त्या डेफिनेशन मध्ये जाणार. नंतर हा राहुल जो आपण सप्लाय करतोय, हा राहुल होणार स्टोर ह्या नेम मध्ये, राईट. नेम मध्ये स्टोर झाला. सो नेम ह्या व्हेरिएबल मध्ये राहुल ही व्हॅल्यू स्टोर झाली. आणि त्याच्यानंतर हे फंक्शन एक्झिक्यूट होणार. प्रिंट हॅलो, नेम मध्ये काय व्हॅल्यू राहुल, हॅलो राहुल हे प्रिंट होणार. आणि ते प्रिंट कुठे होणार, जिथे तुम्ही फंक्शन कॉल केलंय त्याच्या नेक्स्ट लाईन मध्ये प्रिंट होणार. हे जे प्रिंट होणार आहे याच्या खाली प्रिंट होणार आहे. अँड दॅट विल बी आउटपुट हॅलो राहुल. दिस इज अन आउटपुट. ठीक आहे. सो फंक्शन जेव्हा कॉल करू, इथे आपण काय केलं, फंक्शनला कॉल केलं. इथे मी लिहितो, इथे आपण काय केलंय, कॉलिंग द फंक्शन. एक्झिक्युशन कुठे होणार, जिथे डिफाईन केलंय. मग पायथॉनला माहिती आहे फंक्शन डिफाईन कुठे केलंय, तर तो तिकडे जाणार. तिकडे गेल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ही नेम व्हेरिएबलला असाइन करणार. आणि त्याच्यानंतर एक्झिक्युशन इथे होणार, प्रिंट हॅलो राहुल. आणि याचं आउटपुट जे आहे, पायथॉनला माहिती आहे आपण हे फंक्शन कुठे कॉल केलंय, इथे कॉल केलंय. मग तिथे जाऊन तो आउटपुट देणार, राईट. इट गोज बॅक अगेन इट कम्स इन, राईट. असं होतंय. फंक्शनला कॉल केल्यानंतर जिथे डेफिनेशन आहे तिथे जाणार, तिथे जम्प करणार, तिथे कोड एक्झिक्यूट होणार, हे व्हेरिएबल जाऊन तिथे जाणार, स्टोर होणार. त्याच्यानंतर जे काय आउटपुट आहे ते तुम्हाला इथे येणार. ठीक आहे. सो इथे आपण काय केलंय, पहिल्या फंक्शन मध्ये पॅरेंथेसिस मध्ये काहीच दिलं नाही, कारण तिथे आपल्याला कोणत्याही व्हेरिएबलवर काहीच काम करायचं नव्हतं. ठीक आहे. त्याच्या खाली जे काय आहे ते एक्झिक्यूट होणार होतं विदाउट प्रोव्हाइडिंग एनी व्हॅल्यू और विदाउट डिफाइनिंग एनी व्हेरिएबल विदिन द पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस मध्ये कोणताच व्हेरिएबल नाहीये, कारण त्या व्हेरिएबल आपल्याला कामच करायचं होतं. पण जेव्हा आपल्याला एखादा व्हेरिएबल आपल्या कोडमध्ये हवा आहे, तर तो व्हेरिएबल इथे आपल्याला सप्लाय करावा लागेल, डिफाईन करावा लागेल. मग इथे तुम्हाला समजा 4 व्हेरिएबलवर काम करायचंय, तर इथे तुम्हाला कॉमा सेपरेशनने 4 व्हेरिएबलचे नावं इथे डिफाईन करावे लागतील. जर तुम्हाला त्या व्हेरिएबलवर काही काम करायचं आहे आणि त्यानुसार काही आउटपुट जनरेट करायचं असेल तर. ते पण आपण फ्युचरमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. सो दिस इज द कॉलिंग फंक्शन, दिस इज डिफाइनिंग द फंक्शन. सो दिस इज द सिंटॅक्स ऑफ डिफाइनिंग द फंक्शन. हा सिंटॅक्स आहे टू राईट युजर डिफाईन फंक्शन. ठीक आहे. आता आपण काय करूया, या साईडला डुप्लिकेट करूया, कॉपी करूया. and then we'll write this function. ठीक आहे. सो आता बघा, आता तुम्हाला माहिती आहे फंक्शन डिफाईन करताना सगळ्यात पहिले आपण काय लिहितो, डेफ. ओके. त्याच्यानंतर फंक्शनचं नाव, इथे आपल्याला बिल जनरेट करायचं आहे. सो बिल जनरेटर. ठीक आहे. बिल जनरेट करायचं आहे तर आपल्याला काय काय लागणार आहे, कस्टमर आयडी लागणार आहे. मग एक व्हेरिएबल लिहूया इथे, CUST_ID. या व्हेरिएबल मध्ये कस्टमर आयडी स्टोअर होणार. ठीक आहे. अजून प्राइस आहे, अजून एक व्हेरिएबल घेऊया प्राइस. मी तुम्हाला बोललो ना, मल्टिपल व्हेरिएबल असतील तर कॉमा सेपरेशनने आपण ते व्हेरिएबल लिहितो पॅरेंथेसिस मध्ये, कारण यांच्यावर काम करायचं आहे. टोटल बिल कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला प्राइस तर लागेल की नाही. मग ती प्राइस तुम्हाला सेव्ह करावी लागेल कुठेतरी, आणि सेव्ह कुठे करतो आपण, व्हेरिएबल मध्ये. मग तो व्हेरिएबल आपण देतो पॅरेंथेसिस मध्ये. प्राइस झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे, क्वांटिटी. सो QTY नावाचं एक व्हेरिएबल, राईट. सिक्वेन्स बघा व्हेरिएबलचा, सगळ्यात पहिले सिक्वेन्स मॅटर्स. सगळ्यात पहिले आपण जो दिलाय तो कस्टमर आयडी आहे, नंतर प्राइस आणि नंतर क्वांटिटी. आता या फंक्शनचं काम काय माहिती तुम्हाला, कॅल्क्युलेट टोटल बिल अमाऊंट. मग इथे आपण काय करणार, कॅल्क्युलेट करणार सगळ्यात पहिले टोटल बिल. या व्हेरिएबल मध्ये ती बिलची अमाऊंट स्टोअर होणार. मग ती बिल अमाऊंट कशी कॅल्क्युलेट होणार आपल्याला माहिती आहे, प्राइस इंटू क्वांटिटी. प्राइस आणि क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन होणार आणि ती व्हॅल्यू स्टोअर होणार टोटल बिल या व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. आणि शेवटी आपण एक मेसेज डिस्प्ले करणार,
प्रिंट f string total bill for customer ID मग त्याचा कस्टमर आयडी आपण इथे प्रिंट करणार आणि तो कस्टमर आयडी आपण सेव्ह करणार आहे कस्ट अंडरस्कोर आयडी ह्या व्हेरिएबल मध्ये. सो कस्ट अंडरस्कोर आयडी मध्ये समजा आपण स्टोअर केलाय 100, आपल्याला इथे 100 यायला पाहिजे. तर आपण कसं लिहितो तो कर्ली ब्रेसेस मध्ये व्हेरिएबलचं नाव. तर ह्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे ती इथे प्रिंट होणार कस्टमर आयडी, राईट. सो टोटल बिल फॉर कस्टमर आयडी 100 इज किती आहे, इज. मग ते बिल कशात स्टोअर आहे तुमच्या टोटल व्हेरिएबल मध्ये. अगेन कर्ली ब्रेसेस टोटल अंडरस्कोर बिल. सो टोटल बिल फॉर कस्टमर आयडी 100 इज म्हणजे काय असेल ती व्हॅल्यू इन रुपीज. सो RS डबल कोट्स सिंगल कोट दिले तरी चालतात, डबल कोट्स क्लोज पॅरेंथेसिस. सो दिस इज द फंक्शन. आपण केलं डिफाइन फंक्शन. ठीक आहे. तर आता बघा माझ्याकडे 2 कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आय हॅव 2 कस्टमर्स. कस्टमर नंबर 1, कस्टमर नंबर 2. पहिला जो कस्टमर आहे कस्टमर नंबर 1, कस्टमर नंबर 2. पहिला जो कस्टमर आहे त्याचा जो कस्टमर आयडी आहे तो आहे से 1. सेकंड कस्टमरचा आहे कस्टमर आयडी आहे 2. यांनी जो प्रोडक्ट परचेस केला त्याची प्राइस आहे 100. यांनी जो परचेस केला त्याची प्राइस आहे 50. आणि यांनी जितक्या क्वांटिटी बाय केल्या फर्स्ट कस्टमरने ते आहे 5 आणि यांनी जे बाय केल्या ते आहेत समजा 3. लेट्स से तिसरा पण कस्टमर आहे. असे नंबर ऑफ कस्टमर्स आहे. यू हॅव n नंबर ऑफ कस्टमर्स अँड यू हॅव द डेटा ऑफ इच अँड एव्हरी कस्टमर. कस्टमर आयडी आहे, प्राइस आहे आणि क्वांटिटी आहे. आता मला यांच्यासाठी बिल जनरेट करायचं आहे. तर आपण मागे बघितलं कन्व्हेन्शनल वेने जेव्हा मला एखादं बिल जनरेट करायचं आहे तर मला 4 लाईनचा कोड लिहावा लागतो. जसं इथे बघा 3 लाईनचा कोड आहे. ठीक आहे. हा 3 लाईनचा कोड आहे. तिकडे 4 लाईनचा होता. ठीक आहे. तो 4 लाईनचा कोड मला 500 वेळा लिहायला लागत होता. पण इथे तसं नाही होणार आहे कारण इथे आपण फंक्शन डिफाईन केलंय बिल जनरेटर या नावाने. तर मला जेव्हा ह्या कस्टमरचं पहिल्या कस्टमरचं बिल जनरेट करायचं आहे, ठीक आहे, हा मेसेज डिस्प्ले करायचा आहे, तर मला काय करावं लागणार त्या फंक्शनला कॉल करावं लागणार. सो वी आर गोइंग टू कॉल द फंक्शन. मग कसं कॉल करणार सांगितलं तुम्हाला. फंक्शनचं नाव बिल जनरेटर. बिल जनरेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर ओपन पॅरेंथेसिस ओपन केलं. त्याच्यानंतर बिल जनरेटरला लागणार आहे 3 आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यूज, ज्या व्हॅल्यूज आपल्याला या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे. आय एम सॉरी, या व्हेरिएबल मध्ये जे स्टोअर होणार आहेत व्हॅल्यू त्याला आर्ग्युमेंट असं म्हणतो आपण. व्हॅल्यूज म्हटलं तरी चालेल. सो सगळ्यात पहिली व्हेरिएबलचं नाव काय, कस्टमर आयडी. मग त्याला तीच व्हॅल्यू गेली पाहिजे. चुकून प्राइस इथं नाही गेली पाहिजे. इथे जर तुम्ही 100 लिहिलं तर कस्टमर आयडी 100 असं त्याचा अर्थ होईल. पण कस्टमर आयडी काय 1 आहे. तर कस्टमर आयडी पहिला व्हेरिएबल आहे. तर त्या व्हेरिएबल मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर व्हायला हवी 1, कॉमा. दुसरा व्हेरिएबल कोणता आहे प्राइस. त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर व्हायला हवी 100. सो बघा इथे आपण जेव्हा फंक्शनला कॉल करतोय तेव्हा आपण व्हॅल्यूज देतोय आणि ह्या व्हॅल्यू ज्या सिक्वेन्सला जे व्हेरिएबल्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल मध्ये जाऊन बसणार म्हणजे स्टोअर होणार. म्हणजे 1 स्टोअर होणार कस्टमर आयडी मध्ये,
100 स्टोअर होणार प्राइस मध्ये. क्वांटिटी मध्ये काय स्टोअर व्हायला पाहिजे, पहिल्या कस्टमर साठी 5. दॅट्स इट. याचं इमिजिएटली एंटर केल्यानंतर आउटपुट येणार आहे टोटल बिल फॉर कस्टमर ID 1 इज 100 into 5 500 रुपीज असं प्रिंट होऊन येणार आहे. राईट. हे जर मला सेकंड कस्टमर साठी करायचं आहे तर मला परत ह्या 3 लाईन्स ऑफ कोड नाही लिहायचे आहेत. मला फक्त त्या फंक्शनला कॉल करायचं आहे. बिल अंडरस्कोर जनरेटर, सेकंड कस्टमरची कस्टमर ID, प्राइस अँड क्वांटिटी हे दिल्यानंतर एंटर केल्यानंतर इमिजिएटली आउटपुट येणार आहे. हे प्रिंट होऊन येणार आहे टोटल बिल फॉर कस्टमर ID 2 इज 50 into 3. कारण इकडे आपण मल्टिप्लिकेशन केलंय, ते मल्टिप्लिकेशन टोटल बिल मध्ये स्टोअर झालंय आणि ते आपण प्रिंट करणार आहे. राईट. सो आपण जेव्हा फंक्शनला कॉल करतो तेव्हा पायथॉन त्या फंक्शन कडे जातो. फंक्शन कडे गेल्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यू तो स्टोअर करतो. कस्टमर ID मध्ये 2 स्टोअर केला, प्राइस मध्ये 50 स्टोअर केला, क्वांटिटी मध्ये 3 स्टोअर केला. त्याच्यानंतर तो खाली एक्झिक्युशनला जातो. मग खाली एक्झिक्युशनला गेल्यानंतर टोटल बिल इज इक्वल टू प्राइस इंटू क्वांटिटी आहे नेक्स्ट स्टेटमेंट. मग प्राइस किती आहे 50, क्वांटिटी किती आहे 3, सो 50 into 3 राईट 150. ती स्टोअर झाली कुठे, टोटल बिल मध्ये. आणि टोटल बिल मध्ये स्टोअर झाल्यानंतर नेक्स्ट लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट होणार टोटल बिल फॉर कस्टमर ID इज व्हॉट एव्हर, आणि ते प्रिंट होणार. पण ते प्रिंट कुठे होणार, इथे जिथे तुम्ही फंक्शनला कॉल केलंय तिथे येऊन परत तो ते आउटपुट देणार. राईट. सो जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करताय तेव्हा तो फंक्शन डेफिनेशन मध्ये जातो आणि त्या फंक्शनचं आउटपुट तो जिथे कॉल केलंय तिथे देतो. ठीक आहे. सो यू कॅन सी, तुम्ही इथे बघू शकतात की इथे जर माझ्याकडे 100 कस्टमर असतील तर मला हे फंक्शन 100 वेळा कॉल करावं लागेल. राईट. दॅट्स इट. 100 वेळा कॉल करावा लागेल. हे जर मी फॉर लूप मध्ये जर टाकलं तर मला एकदाच फॉर लूप रन करायचंय. त्या नंबर ऑफ कस्टमर जितके तितक्या वेळा रन करायचंय. मला रिपीटेडली हा लाईन ऑफ कोड लिहावा नाही लागणार आहे त्या 500 कस्टमर साठी. सो इकडे प्रोग्राम जो आहे त्याची जी लेंथ आहे ती कमी होते. अननेसेसरी लाईन जे आहेत प्रोग्रामचे जे आपण ऍड करतो त्याला आपण रिडंडंट कोड असं म्हणतो. तर ती रिडंडन्सी इथे काय होते, कमी होत आहे. राईट. फंक्शनचा हा फायदा आहे. सो एकच टास्क आपल्याला 500 वेळा रिपीट करायचा आहे तर का तो 500 वेळा एक जो कोड लिहिलाय तो 500 वेळा का लिहावा. त्याच्याऐवजी आपण तोच कोड एखाद्या फंक्शन मध्ये डिफाईन केलं आणि त्या फंक्शनला कॉल केलं तर आपलं काम सोपं होतंय. याच्यामध्ये कोडची रियुजेबिलिटी वाढते. राईट. पण फंक्शन त्याचं काम कधी करणार, जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला कॉल करणार तेव्हाच तो ते काम करणार. अदरवाईज फंक्शन एक्झिक्यूट होणारच नाही. तर तुम्हाला जेव्हा फंक्शनला एक्झिक्यूट करायचं आहे तर त्यावेळेस त्या फंक्शनला कॉल केलं गेलं पाहिजे. राईट. त्या फंक्शन मध्ये तुम्ही आर्ग्युमेंट पास करा किंवा नका करू, इट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ प्रॉब्लेम की तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. ठीक आहे. सो मॅन्डेटरी नाहीये की पॅरेंथेसिस मध्ये हे पॅरामीटर्स लिहिलेच गेले पाहिजे. आपण बघितलं मागच्या स्लाइड मध्ये, आपण बघितलं एकामध्ये आपण इथे काहीच पास नाही केलं तरी ते फंक्शन काम करत होतं आणि इथे आपण व्हॅल्यूज पास केल्या कारण त्या व्हॅल्यूज आपल्याला आउटपुट मध्ये एक्सपेक्टेड होत्या. राईट. सो तुम्हाला आता फंक्शन डिफाईन कसं करायचं आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे हे कळालं असेल. फंक्शनला कॉलिंग करणं म्हणजे काय हे पण तुम्हाला कळालं असेल. राईट. समटाइम्स त्याला आपण रिवोकिंग द फंक्शन असं म्हणतो. फंक्शनला काय करणं, रिवोक नाही सॉरी इन्वोक करणं. फंक्शनला इन्वोक करणं. राईट. कॉल करणं किंवा इन्वोक करणं असं आपण म्हणतो. ठीक आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहेत, आता कोडिंग थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, ते जिथे लिहिलेले आहेत. एखादं फंक्शन जर मी डिफाईन करतोय तो का डिफाईन करतोय हे तुम्हाला एक्सप्लेन जेव्हा मी केलं तेव्हा त्याचे ऍडव्हान्टेजेस पण मी तुम्हाला सांगितले. तेच ऍडव्हान्टेजेस आहे. कोडची रियुजेबिलिटी वाढते. तोच कोड पुन्हा पुन्हा मी वापरू शकतो फक्त एका लाईन मध्ये त्या फंक्शनला कॉल करून. त्या फंक्शन मध्ये समजा 1000 लाईन्स आहेत, एक फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये 1000 लाईन्स आहेत. त्या 1000 लाईन जर मला ते परत वापरायचंय फंक्शन, त्या परत 1000 लाईन नाही लिहायची मला फक्त एका लाईन मध्ये त्या फंक्शनला कॉल करायचंय.
सो रियुजेबिलिटी आपण वाढवतोय. प्रोव्हाइड्स मॉड्युलॅरिटी फॉर प्रोग्रामिंग. मॉड्युलॅरिटी फॉर प्रोग्रामिंग म्हणजेच काय, मी एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल फंक्शन्स लिहू शकतो. राईट, एका प्रोग्राम मध्ये समजा मला एक प्रोग्राम लिहायचा आहे ज्याच्यामध्ये तो 2 नंबरची ऍडिशन करेल, सबट्रॅक्शन करेल, डिव्हिजन करेल, मल्टिप्लिकेशन करेल, पॉवर काढेल, स्क्वेअर रूट काढेल. राईट, हे सगळे तो टास्क परफॉर्म करणार आहे. माझा एक प्रोग्राम त्या 2 नंबरवर एवढे सगळे टास्क परफॉर्म करणार आहे. तर हे सगळे टास्क लिहिण्यासाठी मी कोड लिहिणार. तोच कोड जर मी फंक्शन मध्ये डिवाइड केला तर, म्हणजेच जेव्हा मला सम करायची आहे तर ते समचा एक कोड असेल a प्लस बी, डिव्हिजनचा कोड असेल a डिवायडेड बाय b, मल्टिप्लिकेशनचा कोड असेल a इंटू बी. तर हे कोड जर मी फंक्शन मध्ये डिफाईन केले तर, सम नावाचं एक फंक्शन केलं, मल्टिप्लिकेशन नावाचं एक फंक्शन केलं, डिव्हिजन नावाचं एक फंक्शन केलं. राईट, सो याच्याने काय होत आहे, तुमचा जो पूर्ण प्रोग्राम आहे तो मॉड्यूल मध्ये डिवाइड होतो. राईट, एक प्रोग्राम मॉड्यूल मध्ये डिवाइड होतो. तर त्या फंक्शनला तुम्ही मॉड्यूल म्हणू शकता. ठीक आहे. सो रीडिंग जे आहे, रीडॅबिलिटी जे आहे त्या पर्टिक्युलर प्रोग्रामची ती इन्क्रीज होते, कारण तुम्ही त्या प्रोग्रामला, पूर्ण प्रोग्रामला काय केलं, डिवाइड केलं मॉड्यूलमध्ये. समचं मॉड्यूल, मल्टिप्लिकेशनचं मॉड्यूल, डिव्हिजनचं मॉड्यूल. राईट, त्या फंक्शनला डिफाईन करू. ठीक आहे. पुढे आपण असे प्रोग्राम्स म्हणजे फंक्शन लिहिणारच आहोत, ते बघणारच आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. इझी कोड मेंटेनन्स अँड डिबगिंग. डिबगिंग म्हणजे काय, एखादा एरर आला, काही चेंजेस करायचे झाले म्हणजेच मेंटेनन्स. तर आपण काय करतोय, आता समजा मी फंक्शन न वापरता तोच कोड 500 ठिकाणी वेगवेगळ्या कस्टमरसाठी, कस्टमरचं एक्झाम्पल घेतलं होतं बिल जनरेशनचं, तोच कोड मी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिला. राईट, 500 वेगवेगळ्या ठिकाणी लिहिला. आता मला त्याच्यात काहीतरी एरर आला, तर तो एरर त्या कोडमध्ये आहे, म्हणजे एक एरर जर त्या कोडमध्ये आहे तर तो कोड मी 500 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलाय, तर प्रत्येक वेळेस तो एक एरर मला 500 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन क्लिअर करावा लागेल. करेक्ट आहे. पण हे जर मी फंक्शन मध्ये लिहिलं असतं, एका फंक्शन मध्ये जर तो कोड लिहिला असता, भलेही तो मी 500 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वापरलाय, पण त्या कोडमध्ये जर काही एरर असेल, ऍडिशन करायचे असेल, चेंजेस करायचे, तर एकाच ठिकाणी करावं लागेल जिथे मी डिफाईन केलंय. तिथे एकदा चेंजेस झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ते सगळे चेंजेस 500 ठिकाणी रिफ्लेक्ट होतील. येस ऑर नो? सो मेंटेनन्स आणि एरर डिबगिंग जो आहे तो इझी आहे जेव्हा तुम्ही एखादा कोड फंक्शन मध्ये लिहिता. सो इट्स ऑलवेज अ गुड प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही कोणताही कोड लिहिताय तेव्हा तो डेफिनेशन म्हणजे फंक्शन बनवूनच लिहावा. राईट, सो इट्स अ गुड प्रॅक्टिस. रिड्युसेस लेंथ ऑफ अ प्रोग्राम. जसं मी तुम्हाला सांगितलं, 500 वेळा 4 लाईनचा कोड 500 वेळा लिहितायत, प्रोग्रामची लेंथ किती होऊन जाणार. राईट, 500 इंटू 4 लाईनचा कोड 500 वेळा लिहिताय तुम्ही. 500 टाइम्स यू आर रायटिंग अ कोड ऑफ 4 लाईन्स, 2000 लाईन्स होणार आहे. आणि हेच मी 500 वेळा वापरायचं तर 500 वेळा मी ते फंक्शन कॉल करणार. 2000 वरून डायरेक्ट 500 लाईन्स वर आला माझा कोड. आता इथे 2000 लाईन्स लिहायची गरज नाही, मला फक्त 500 टाइम्स त्या फंक्शनला कॉल करायचं आहे, म्हणजे 500 लाईन्स होणार. रिड्युसेस लेंथ ऑफ अ प्रोग्राम. सो प्रोग्राम जो आहे हा तुमचा कन्साइज होतो. ठीक आहे. आता फंक्शन डिफाईन करताना एक कन्सेप्ट आहे, राईट, ती तुम्हाला मी इथे सांगतो. लेट्स से हियर, जेव्हा मी फंक्शन डिफाईन करतो गाईज, डेफ, इथे काय आहे, बिल जनरेटर, बिल अंडरस्कोर जनरेटर. त्याच्यानंतर आपण इथे काय देतो, व्हेरिएबलचे नावं देतो, कस्टमर अंडरस्कोर आयडी, जे काय असेल, प्राइस, आणि क्वांटिटी. ह्याच्यानंतर जनरल प्रॅक्टिस अशी आहे की इथे जनरल प्रॅक्टिस अशी आहे की इथे आपण काय करतो, मेसेज लिहितो, जेणेकरून हा प्रोग्राम जर थर्ड पर्सन वापरत असेल आणि त्याला याच्याबद्दल काहीच नॉलेज नसेल
आणि बिल जनरेटर या फंक्शनचं काम काय हे जर त्याला माहिती करून द्यायचंय आपल्याला, तर आपण इथे डॉक स्ट्रिंग लिहितो. काय लिहितो इथे? डॉक स्ट्रिंग. ट्रिपल कोट्स मध्ये लिहितो, ट्रिपल सिंगल कोट्स किंवा ट्रिपल डबल कोट्स. मग इथे आपण लिहू शकतो हे फंक्शनचं काम काय, बेसिकली आपण ते लिहितो जेणेकरून थर्ड पर्सनला कळायला हवं की हे फंक्शनचं काम काय. सो आता इथे आपण लिहूया, इट जनरेट्स टोटल बिल of a given customer ठीक है, कॉमा, it needs 3 arguments. It needs 3 arguments. Customer ID, comma, price of the product, and quantity purchased. ट्रिपल कोट्स. हे लिहिल्यानंतर, राईट, हे लिहिल्यानंतर समोरच्या युजरला जेव्हा हे फंक्शन काय हे माहिती करून घ्यायचं असेल तर तो बघू शकतो डॉक स्ट्रिंग. कारण याचे जेव्हा एपीआय, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एपीआय जेव्हा याचे जनरेट होतात तेव्हा हे फंक्शन आणि याच्या सोबतची असोसिएटेड डॉक स्ट्रिंग सेव्ह होते एका फोल्डरमध्ये, राईट. त्या फोल्डरमध्ये जाऊन आपण बघू शकतो की हे पर्टिक्युलर फंक्शनचं काम काय, ठीक आहे, कारण ह्या डॉक स्ट्रिंग पण त्याच्यासोबत सेव्ह होतात. सो जनरल प्रॅक्टिस आहे की तुम्ही जेव्हा फंक्शन डिफाईन करतात, फंक्शन डेफिनेशन नंतर सगळ्यात पहिले तुम्ही ते फंक्शनचं काम काय ते डॉक स्ट्रिंगच्या स्वरूपात लिहितात. डॉक स्ट्रिंग जेव्हा लिहितात तेव्हा ट्रिपल सिंगल कोट्स किंवा ट्रिपल डबल कोट्स लिहिले तरी चालतात, ठीक आहे. सो दॅट इज ऑल अबाउट डॉक स्ट्रिंग अँड दॅट इज ऑल अबाउट हाऊ यू डिफाईन द फंक्शन, ठीक आहे. So yes, that's all for this video. I will see you in the next video.